वेलकम बॅक. घरकाम हे कधीच संपत नाही. सकाळ झाली की पुन्हा तोच दिवस सुरू होतो. चहा, ब्रेकफास्ट, मुलांचा डब्बा, घर आवरणं, स्वयंपाक आणि संध्याकाळ झाली की पुन्हा त्याच कामांची सुरुवात. कधी कधी मनात येतं आज थोडासा आराम मिळेल का? पण घर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती आपोआपच आपल्याकडे येते. तर या व्लॉगची सुरुवात मी करतेय सानवीच्या टिफिन पासून. आज मी तिच्या टिफिन मध्ये देणार आहे ब्रोकली पनीर पराठा. तर त्यासाठी मी सर्वात पहिले ब्रोकली थोडीशी स्टीम करून घेतली, म्हणजे 50% स्टीम करून घ्यायची. आणि मग प्रोटीनसाठी थोडंसं पनीर ऍड करायचं. आणि मग थोडासा स्पायसीनेस ऍड होण्यासाठी 2 ग्रीन चिली आणि थोडंसं आलं टाकायचं. आता याला ग्राइंड करून घेतल्यानंतर मी स्टँड मिक्सरला पीठ मळून घेणार आहे. मी पीठ मळते वेळेसच हे जे मिक्सचर आहे ब्रोकली आणि पनीरचं ते ऍड करतेय. आपण जसा पनीर पराठा बनवतो ना स्टफ करून, तसंही याला बनवू शकतो. पण स्पेशली मुलांच्या टिफिन मध्ये अशा भाज्या ऍड करून दिल्या ना की त्यांना समजत नाही आणि ते फिनिशही करून येतात टिफिन. आता चवीनुसार मीठ ऍड केल्यानंतर मी याचा छान एक सॉफ्ट डो तयार करून घेते. तुमच्या मुलांनाही जर ब्रोकली आवडत नसेल तर तुम्ही असा पराठा बनवून त्यांना देऊ शकता. मुलांना ते समजणारही नाही. आणि या पराठ्यामध्ये आपण पनीर ऍड केल्यामुळे यात प्रोटीनही आहे, त्यामुळे हेल्दी तर आहेच. मी पराठे बनवते वेळेसच थोडे एक्स्ट्रा बनवले आहेत, कारण आम्ही पण आज हे ॲज अ ब्रेकफास्ट खाणार आहोत. तर सानवीला रेडी करून स्कूलला पाठवलं. तर आता मी माझ्यासाठी कॉफी बनवते. आज मला पटापट कामं आवरून सानवीच्या स्कूलमध्ये जायचं आहे, कारण सानवीच्या स्कूलमध्ये आज ॲन्युअल फंक्शन आहे. तर बाल्कनीमध्ये बसून छान कॉफी एन्जॉय केल्यानंतर मी परत घरात आली आहे. तर मी पटकन बेडरूम क्लीन करून घेऊन बाकीची कामं करते. आज मला चिमणी क्लीन करून घ्यायची आहे. तर आता पटकन मी ही कामं आवरून किचनमध्ये आली आहे. तर इथे मी डिशवॉशिंग लिक्विड जे असतं ते रिफिल करून घेते.
तर इथे मी गॅसवरचं केटल आणि कुकर साईडला उचलून ठेवून देते, कारण चिमणी क्लीन करते वेळेस हे लिक्विड आणि पाणी गॅसवरती पडतं. चिमणीला टाइम टू टाइम क्लीन नाही केलं तर चिमणी खूप ग्रीझी होते, त्यामुळे मी चिमणी 15 दिवसातून एकदा तरी पुसून घेते. गॅसच्या बॅक साईडलाही भरपूर ऑइल उडतं, तर मी नेहमी या क्लीनरने माझं किचन क्लीन करून घेते. हे मिस्टर मसलचं किचन क्लीनर आहे आणि खरंच हे खूप इफेक्टिव्ह आहे किचनसाठी. म्हणजे किचनमध्ये किती ऑइली किंवा ग्रीझी डाग असतील ना, ते याने इझिली निघून जातात. मार्केटमध्ये असे भरपूर टाईप्सचे किचन क्लीनर अवेलेबल आहे. तुम्ही याचा यूज करून तुमचा वेळ वाचवू शकता. मी स्पेशली हे क्लीनर चिमणी आणि गॅसच्या बॅक साईडच्या ज्या टाईल्स आहेत त्या क्लीन करण्यासाठी याचा यूज करते. याला फक्त स्प्रे करायचं आणि 1-2 मिनिट झाले की पुसून घ्यायचं. तर गॅस आणि चिमणी छान क्लीन करून घेतल्यानंतर मी गॅसच्या बॅक साईडला ना हे 2 चॉपिंग बोर्ड्स ठेवते नेहमी. तर हे चॉपिंग बोर्ड्स पण थोडेसे ऑइली झालेले, कारण कुकिंग करते वेळेस यावरती ऑइल उडून जातच. तर आता हे चॉपिंग बोर्ड्स मी छान क्लीन करून घेते. मी पूर्ण किचन एकदाच क्लीन न करता अशी थोडी थोडी किचनची क्लिनिंग करून घेते. म्हणजे जिथे आपल्याला असं वाटतंय की इथे आता या गोष्टींना क्लिनिंगची गरज आहे, ते लगेच क्लीन करून घ्यायचं. कारण एकदाच पूर्ण किचन क्लीन करायचं म्हटलं की खूप त्रास होतो. त्यामुळे कधी ट्रॉली क्लीन करून घ्यायच्या किंवा मग कधीतरी कॅबिनेट क्लीन करून घ्यायचे. असं स्टेप बाय स्टेप केलं ना तर लोड येत नाही. तर किचनमधली थोडीशी क्लिनिंग झाल्यानंतर मी आली आता बाल्कनीमध्ये. तर सानवीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे, त्यामुळे तनोजने सुट्टी घेतलेली. तर तनोज इथे मला हेल्प करतोय. तर मला एक प्लांट रिपोर्ट करायचा आहे, तर त्यासाठी थोडीशी माती, बोन मिल आणि वर्मी कंपोस्ट ॲड करतोय तनोज. असं रिपोर्ट करते वेळेस त्यात वर्मी कंपोस्ट किंवा कुठलेही खत ॲड केले ना, झाडांची खूप छान ग्रोथ होते. तर आज आम्ही मँडविला म्हणून एक प्लांट येतं ते रिपोर्ट करणार आहोत. या प्लांटला खूप सुंदर फुलं येतात. तर आमच्याकडे हे रेड कलरचं आहे प्लांट. आम्ही जेव्हा हे नर्सरीमधून आणलं तेव्हा हे खूप छोट्या पॉटमध्ये होतं आणि त्याला आता गरज होती रिपोर्ट करण्याची. कुठलेही प्लांट रिपोर्ट करते वेळेस असा खाली टिश्यू पेपर टाकायचा, म्हणजे माती डिरेक्टली खाली जात नाही जेव्हा आपण पाणी टाकतो. तर हे प्लांट रिपोर्ट केल्यानंतर जेवण करून आम्ही थोडा आराम केला दुपारी आणि मग इव्हनिंगला आम्ही गेलो सानवीच्या स्कूलमध्ये. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतेय. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला असेच होम मेकिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर अशाच छान छान व्लॉग्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय.